नमस्कार मित्रांनो, उदय ग अंबे उदय कथा 3.5 शक्तिपीठांची या मालिकेच्या 17 ऑगस्टच्या आजच्या भागामध्ये सतीचं पहिलं स्थान हे माहूरगड असतं आणि सती आता माहूरगडामध्ये आपला जन्म घेणार असते. त्याच्यामुळे श्री गुरुदत्त आता मातेला रिक्वेस्ट करत असतात की माते तू ये, या जगाच्या कल्याणासाठी तुला इथे जन्म घ्यावाच लागेल. आणि श्री गुरुदत्त मातेला आता बोलवत असतात. तेवढ्यात लगेच आता माता प्रगट होते आणि श्री गुरुदत्तांना म्हणू लागते, हो पुत्र, या भूतलावरती वाढणारे अत्याचार सोसवण्यासाठी आणि हा धर्म थांबवण्यासाठी, अत्याचारी शक्तींचा नाश करण्यासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी मी कान्यपूरच्या नगरीमध्ये रेणूराजाच्या पोटी अवतार घेतेय. मग आता त्यानंतर कान्यपूरच्या नगरीमध्ये माता अवतार घेते. ती कन्या आता खूपच गोड आणि तेजस्वी असते. रेणूराजा हा झोपलेला असताना तिला ती कन्या त्याच्या राजवाड्यामध्ये धावताना दिसत असते आणि त्या राजाला आवाज देत असते. तिचे हसताना, खेळताना, खिदळताना ते सगळे आवाज त्या रेणूराजाला ऐकू येत असतात. आता ती कन्या रेणूराजाला पिताश्री अशी हाक मारत असते. तेवढ्या तिकडे लगेच त्या राजाला जाग येते आणि तो राजा लगेच त्या मुलीच्या नावाने मोठ्याने ओरडतो. आता तो राजा बाळा बाळा म्हणत म्हणत त्या कन्येला इकडे तिकडे शोधत असतो. तेवढ्यात लगेच तिथे राजाची पत्नी येते आणि तिच्या स्वामींची ती झालेली अवस्था पाहता ती लगेच त्यांना विचारते की परत ते स्वप्न पडलं ना. ती राजाला शांत करत त्याला पिण्यासाठी पाणी देते. राजा आता शांत होतो. त्याच्यानंतर त्याची पत्नी म्हणू लागते, तुमची अस्वस्थता आम्हाला कळतीये. आपल्या मनातल्या इच्छा या स्वप्नातूनच व्यक्त होत असतात, बाकी काहीही नसावं. मग आता रेणूराजा त्याच्या पत्नीला म्हणजेच की आता भागवतीला म्हणतो की तसं काहीही नाहीये, ही आमची इच्छा आहे. काहीतरी गोड, काहीतरी अतर्क असं हातातून येता येता निसटून जातंय आणि एक अनामिक शक्ती आम्हाला काहीतरी सांगू पाहतीये आणि ते काय असावा याचा रात्रंदिवस आम्ही विचार करत असतो. तर मग आता राजाची ती सगळी अस्वस्थता पाहता भागवती लगेच राजाला म्हणते, हे कसले काहीतरी संकेत असेल का. याच्यावरती राजा आता भागवतीला म्हणतो, काही संकेत आहे की नाही ते आम्हाला नाही माहिती, पण मात्र कसली तरी चाहूल मात्र लागतीये आणि राहून राहून मनामध्ये फक्त एकच प्रश्न पडतोय, हे काही हाताशी येऊ पाहतंय, ते प्राप्त करण्याची आमची कुवत असेल का. भागवतीचं असं म्हणणं असेल की निश्चितच असेल, कारण हे सगळं असल्याशिवायच तर असं तुम्हाला स्वप्न पडतायत. मला तर असं वाटतंय की याबाबत आपण राजगुरूंशी बोलावं. मला असं वाटतंय की तेच याचे उत्तर काढू शकतील. तर मग आता भागवतीच्या या बोलण्यावरती राजा सुद्धा विचार करू लागतो आणि तो सुद्धा राजगुरूंशी बोलायला तयार होतो. तर मग आता त्यानंतर इकडे राजगुरू त्यांच्या राज्यामध्ये ध्यानस्थासाठी बसलेले असतात. मग राजा आणि त्यांची पत्नी भागवती हे सगळे राजगुरूंकडे येतात. येताच राजा आणि भागवती त्यांना प्रणाम करतात. तर मग त्याच्यानंतर आता राजगुरू ते काय बोलणार तेवढ्यातच लगेच त्यांना सांगतात की तुमच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आम्हाला कळतीये, फक्त योग्य वेळ येण्याची प्रतिष्ठा करा. वेळेआधी कोणालाच काही साध्य होत नाही, मग इतका अट्टहास कशासाठी. मग त्याच्यानंतर आता रेणूराजा राजगुरूंना म्हणू लागतो, सद्भाग्य असो किंवा दुर्भाग्य, जे काही लाभतं ना ते ईश्वराचा प्रसाद म्हणून आपण स्वीकारतोच आणि याच्यामध्ये कसलाही संदेह नाही. एक म्हणजे सर्वगुण संपन्न आणि सामर्थ्यशील राजा अशी आमची ख्याती असली तरी सुद्धा आपल्याला सारं काही मिळायलाच हवं, असंही वेळेच्या आधी सारं टळायलाच हवं. त्या वैश्विक शक्तीच्या दारात उभा असलेला एक याचक आणि आम्ही असंच समजतो स्वतःला. ती आदिमाता आम्हाला जे काही देईल ते स्वीकारण्यासाठी आमची जोडी सतत तत्पर असेल. राजगुरू सुद्धा शांतपणे फक्त त्यांचं बोलणं ऐकत असतात. राजा आता म्हणत असतो, मात्र यावेळी त्या वैश्विक शक्तीने आम्हाला काहीतरी संकेत दिलाय आणि तेच स्वप्न आम्हाला वारंवार पडतंय. काहीतरी दिव्य असं हाती लागतंय याची जाणीव आम्हाला सतत आतून होतीये. मग राजगुरू तुम्हीच आम्हाला सांगा, तिथे आमची जोडी सक्षम नको का. आणि यासाठीच तर आता आम्ही तुमच्या पायाशी आलोय. आता राजाचं हे सगळं बोलणं पाहता राजगुरू लगेच म्हणू लागतो, आपली विनयशीलता खूप थोर आहे. आपला पुण्य संशय आहे म्हणूनच तर तुम्हाला हे भाग्य लाभलंय. आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला महादेव देतीलच. आपण आता महादेवांना साकडं घालूयात. आजच आम्ही आश्रमामध्ये श्री शिवनाम जप ठेवलाय आणि तो जप आपण आज पूर्ण करूयात. आता श्री गुरूंचं हे सगळं बोलणं पाहता भागवती आणि राजा दोघेही खूप खुश होतात आणि महादेवांचा धावा करण्यासाठी तयार होतात. श्री गुरु लगेच एक एक करत तिथे असणाऱ्या बाकीच्या लोकांना, भागवतीला, राजाला बेलाचे पान देतात. श्री गुरु सांगू लागतात, जपाची सांगता झाली की हे सगळी बेलपत्र एकत्र शिवलिंगावरती वाहिली जातात. श्री गुरु राजाच्या हातावरती ते बेलपत्र ठेवतात, पण मात्र इतका जोराचा वारा सुटतो की राजाच्या हातावरचं व सगळ्या गावकऱ्यांच्या हातावरचं एक एक करत बेलपत्र हवेमध्ये उडून जातं.
ते सगळे बेलपत्र एकत्र जमा होतात आणि हवेमध्ये उडून जाऊ लागतात. तर मग आता ते बेलपत्र अशी उडताना पाहता श्रीगुरूंना काहीतरी संकेत मिळतो आणि श्रीगुरू लगेच त्या बेलपत्राच्या दिशेने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता चालायला लागतात. मग श्रीगुरू जसे की त्या बेलपत्राच्या मागे चालायला लागतात तर गावातली सगळे लोक, राजा, भागवती सगळेच त्यांच्या मागे मागे येऊ लागतात. ते सगळी बेलपत्र हवेमध्ये पुढे पुढे उडत असतात आणि हे सगळी बाकीची लोक त्यांच्या मागे असतात. ती बेलपत्र आता जंगलामध्ये येतात आणि काही दगडांवरती जाऊन पडतात. ते बेलपत्र दगडावरती पडल्यानंतर आता इकडे लगेच राजा श्रीगुरूंना विचारतो की गुरुवर्य, हे बेलपत्र इथे येऊन पडण्याचं कारण काय? आता राजगुरू लगेच तिथे त्याचं दर्शन घेतात आणि राजा व सगळ्यांना सांगू लागतात, आपण बेलपत्र महादेवांना अर्पण करत होतो. आता त्याचीच योग्य जागा आपल्याला स्वतः महादेवांनी दाखवली. पण मात्र राजांनाही काही समजत नसतं. त्याच्यामुळे राजा विचारतो की हे नेमकं काय आहे. याच्यावरती राजगुरू सांगू लागतात, बेलपत्र तिथेच जाऊन पडतं जिथे महादेवांचं अस्तित्व असतं. राजगुरू एक एक करत त्या दगडावरची सगळी बेलपत्र उचलून बाजूला घेतात. इकडे महादेवांना सगळं दिसत असतं आणि हे सगळं महादेवांनीच घडवून आणलेलं असतं. आणि मग आता गुरुवर्य गावातील लोकांना लगेच तिथे खोदायला लावतात. गावातील लोक एक एक करत तिथे खड्डा खांदत असतात. गुरुवर्य, भागवती, राजा सगळेच तो सगळा प्रकार पाहत असतात आणि प्रतीक्षा करत असतात की नेमकं त्यातून काय निघतंय. तर मग आता साक्षात तिथे चमत्कार होतो आणि खांता खांता तिथे शिवलिंग सापडतं. आता ते सगळं पाहता सगळेच खूप खुश होतात. राजा लगेच त्याचे आशीर्वाद घेतो. भागवती सुद्धा ते सगळं पाहत असते. राजा, भागवती दोघे आता त्याचे आशीर्वाद घेतात. सगळेच लगेच आता ओम नमः शिवाय असा जय जयकार करतात. राजगुरूंना, गावातील लोकांना सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. राजगुरू आता त्या राजाला म्हणू लागतो, राजन बघा, स्वतः महादेवांचं आगमन झालंय. एक एक शुभ संकेत साकार होत आहेत. माझी अशी इच्छा आहे की या शिवलिंगाची स्थापना आपल्या राजप्रसादात व्हावी. तर मग आता राजगुरूची ही आज्ञा समजून राजा सुद्धा ती सगळं ऐकतो आणि त्या शिवलिंगाची स्थापना त्यांच्या राज्यात करणार असतो. आता राजा म्हणत असतो, यापेक्षा सुंदर आमचं दुसरं भाग्य काय? राजगुरू आता राजाला म्हणू लागतो, आम्ही आपल्याला म्हटलो होतो की आपल्या शंकाचं निरसन हे महादेवच करतील. आपलं स्वप्न आणि हे शिवलिंग सापडणं याचा एक अनंत संबंध आहे. आपल्याला कन्येची आस आहे आणि इथे शिवलिंग सापडलं, त्याच्यामुळे आपण कन्या यज्ञ इथे करावा. आपली आस इथे पूर्ण होईल. त्याच्यानंतर राजगुरू आता म्हणू लागतो, गुरुवर्य, आमची ही आस कित्येकांना असह्य वाटते. वंशाला वारस म्हणून पुत्रच असावा आणि त्या कुळाचा उद्रेक व्हावा अशीच सगळी इच्छा मनामध्ये बाळगतात. पण कन्या म्हणजे साक्षात देवीचं रूप. ती शक्ती विश्वाचा गाडा चालवते. आम्हाला घराण्याचा गाडा चालवण्यासाठी वारस नको, तर या विश्वाचा गाडा चालवण्यासाठी हातभार लावणारी कन्याच हवी. तर राजगुरूंचं हे बोलणं पाहता भागवती सुद्धा खूप खुश होते आणि राजगुरूंना सुद्धा खूप आनंद होतो. राजाचं म्हणणं असतं की आमचा हा मानस आता नक्कीच पूर्ण होईल. तेवढ्यात लगेच आता राजगुरूंना दुष्ट राक्षस कालकेतू आठवतो. हा दैत्य कालकेतू खूपच भयानक राक्षस असतो आणि राजगुरूला तो कालकेतू आठवत असतो. आता कालकेतू आठवता राजगुरू खूप अस्वस्थ होतात आणि पुढच्या प्रश्नामध्ये जाऊन पडतात. ते सगळं पाहता राजगुरू आता म्हणू लागतात, एक कन्या जन्माला येणं ही काळाची गरज आहे. राजगुरूंचं हे बोलणं भागवतीला व कोणालाच काही समजत नाही. तर मग आता भागवती लगेच विचारते, काळाची गरज आहे म्हणजे? राजगुरू म्हणत असतात, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपला येणारा काळच देईल. त्या कालकेतूने पूर्वसृष्टीमध्ये हाहाकार माजलेला असतो आणि त्या कालकेतूने साक्षात देवांना सुद्धा सोडलेलं नसतं. मग त्याच्यानंतर गुरुवर्यांना हे सगळं आठवल्यानंतर गुरुवर्य आता अस्वस्थ असतात आणि याचा विचार करत असतात. भागवती लगेच आता राजगुरूंना विचारते की गुरुवर्य, काय झालं? तुम्ही मगापासून आम्ही बघताय की तुम्ही खूप निश्चिंत दिसताय. इतक्या शुभ संकेताचं भाकीत आपण केलंय आणि तरी सुद्धा आपल्या मनामध्ये अशुद्धतेची सावली का? भागवती राजगुरूंना विचारत असते, काही अरिष्टाची तर चाहूल नाहीये ना? राजगुरू आता लगेच म्हणू लागतात की अरिष्ट तर नेहमीच असतं. राजगुरूंचं म्हणणं असतं, तिथे दिवस आहे तिथे रात्र तर असणारच. तिथे आशेची उमेद आहे तिथे भय असणार. यज्ञ करावा असं मी राजा आपल्याला सुचवलं, पण मात्र आपण सुद्धा ही गोष्ट जाणता. दैत्याचा राजा कालकेतू याने सगळीकडे हाहाकार माजवलाय. कन्याक्रमिष्ठ यज्ञाला सुद्धा त्याच्याकडनं धोका होऊ शकतो. समस्त देवगणांसवे युद्ध सुरू आहे त्याचं. देवतांवरती विजय मिळून त्रिलोकांवरती साम्राज्य स्थापन करायचं राज्य आहे त्याचं. त्याच्यानंतर कालकेतूच्या दरबारामध्ये सभा भरलेली असताना कालकेतू आता लगेच विचारतो की कुठे आहे तो इंद्र? त्याच्यानंतर त्याचा सेनापती म्हणतो की दैत्यराज तो इंद्रदेव आपल्या पितेने आधीच पळून गेलाय. तिथे अजून सुद्धा देव असतात. तर मग आता तो सेनापती म्हणतो, आणि आपली जर आज्ञा असेल ना तर इथे बंदिस्त केलेल्या देवांना सुद्धा गृहामध्ये बंदिस्त ठेवतो. कालकेतू आता खूपच घाणेरडे कृत्य करत देवांना सुद्धा त्रास देत असतो.
कालकेतू आता त्यांना तिकडनं घेऊन जायला लावतो आणि लगेच त्याचे सेनापती त्या देवांना तिकडनं घेऊन जातात. कालकेतू आता हा विचार करता खूपच मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. कालकेतू आता त्याच्या महामंत्र्यांना म्हणू लागतो, जगात श्रेष्ठ कोण आहे? महामंत्री म्हणतो की सामर्थ्यवान महाराज. कर्तृत्ववान पुरुष आपल्या कर्तृत्वाने हा असा स्वर्ग उभारतात. आणि तो महामंत्री सुद्धा टीका करत खूप हसत असतो. महामंत्री आता कालकेतूला म्हणतो आणि आपल्यासारखे सामर्थ्यवान इथे ते हिसकावून आपल्यासारखं हे असं सामर्थ्य उभं करतात. कालकेतू आता लगेच त्याच्या महामंत्र्याला म्हणतो, आपल्या या उत्तराने आपण संतुष्ट होऊ असं वाटतं का तुम्हाला? तर मग आता कालकेतूचं ते बोलणं पाहता इकडे महामंत्री घाबरतो आणि लगेच कालकेतूची माफी मागत म्हणतो की दैत्यराज क्षमा असावी, पण मात्र आमचं काही चुकलं का? कालकेतू आता म्हणतो, नाही महामंत्री, पण मात्र आम्ही संतुष्ट नाही. सामर्थ्यवान पुरुष कधीच संतुष्ट असू शकत नाही. महामंत्री आता लगेच त्या कालकेतूला म्हणतो, दैत्यराज तिन्ही लोकी आपली सत्ता प्रस्थापित आहे आणि आपणास अजून काय हवंय? पण तो शेवटी आता दैत्यच असतो, त्याला थोड्याची हाव नसते. कालकेतूला अजून हवं असतं. कालकेतू म्हणत असतो, आता ही ताण सामर्थ्यवान पुरुषाला सतत असायला हवी. कालकेतूला असं वाटत असतं की त्याने विजय मिळवलाय आणि तो खूप खुश असतो. पण मात्र तेवढ्यात लगेच आता इंद्रदेव तिथे येतात. इंद्रदेवांच्या हातामधला जो त्रिशूळ असतो तो कालकेतूच्या समोर येऊन पडतो आणि कालकेतू लगेच आता हादरतो. कालकेतूच्या डोक्यामधला मुकुट सुद्धा खाली पडतो आणि तो मुकुट आता घरंगळत घरंगळत खाली येऊ लागतो. महामंत्री सुद्धा तो सगळा प्रकार पाहत असतात. इकडे कालकेतूला तर ते सगळे काय चाललंय काहीच समजत नसतं. इकडे महामंत्री राजाचा तो मुकुट घेतात आणि कालकेतूच्या डोक्यामध्ये घालतो. आता कालकेतू खूप घाबरून गेलेला असतो. इकडे महामंत्री आश्चर्याने कालकेतूकडे पाहत असतो. म्हणजेच की कालकेतूला तो भास होतो की त्रिशूळ येतो आणि डायरेक्ट कालकेतूच्या समोर येऊन पडतो. कालकेतू महामंत्र्यांना म्हणतो की त्रिशूळ आला होता परत इथे. आणि कालकेतूला ही गोष्ट समजत नसते की अजून कोण आव्हान देतंय, कुठला दैवी अंश आमच्या समोरून उभा ठाकतोय. तर मग आता महामंत्री म्हणू लागतो की दैत्यराज असं धाडत ना त्रिभुवात तरी कोणीच करणार नाही. कालकेतू म्हणत असतो, आहे त्रिभुवनाच्या पलीकडे सुद्धा अशी एक शक्ती आहे जी आम्हाला आव्हान देते. ती शक्ती म्हणजे रेणुका माता. आणि रेणुका माता येते असे संकेत कालकेतूला सुद्धा पडत असतात आणि या विचारांमध्ये कालकेतू खूप घाबरून गेलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे कालकेतूला त्याच्या दरबारामध्ये असं समजलेलं असतं की रेणुराजा कन्याष्ट यज्ञ करतोय. त्याच्या इथे म्हणे आदिशक्ती अवतार घेणार आहे आणि असं महादेवाने आदिशक्तीला वचन दिलंय आणि प्रत्येक अवतारामध्ये ते आदिशक्तींच्या बरोबर असतील. तर मग आता त्याच्यानंतर कालकेतूला ही बातमी समजल्यानंतर कालकेतू विचारतो की त्याचा अवतार कुठे योजलाय. तर मग आता नारद मुनी कालकेतूला सांगत असतो, ऋषीमुनींच्या आश्रमात सत्यवतीच्या पोटी. तर मग आता इथे अभिषेक सुरू असताना इकडे लगेच आता कालकेतू त्याच्या दृष्ट राक्षसींना तिथे उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.